मित्रांनो, सध्या कॉकरोच जनता पार्टी नावाचा एक भारी विषय देशभर चर्चेत आलाय. नेमकं काय आहे ते बघा. अमेरिकेत शिकायला गेलेल्या एका मुलाने मजेत एक पार्टी काढली आणि अवघ्या 5 दिवसात त्या पार्टीने सोशल मीडियावर एवढा गोंधळ घातला की फॉलोअर्सच्या बाबतीत भाजपलाही मागे टाकलं. इंस्टाग्रामवर 15 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आणि भाजपचे जवळपास 8.5 मिलियन. झालं काय? 15 मेला सुप्रीम कोर्टात एका सुनावणी दरम्यान बेरोजगार तरुणांबद्दल बोलताना कॉकरोच असा शब्द वापरल्याची चर्चा झाली. दुसऱ्याच दिवशी अभिजित दिपके नावाच्या मुलाने एक्सवर एक गुगल फॉर्म टाकला आणि म्हणाला, कॉकरोच जनता पार्टी जॉईन करा. अभिजित हा मूळ पुण्याचा आणि सध्या अमेरिकेच्या बॉस्टनमध्ये मास्टर्स करत आहे. आता पार्टीमध्ये यायची अट काय? बेरोजगार असाल या, आळशी असाल या, सोशल मीडियावर राग काढायचा असेल तर या. आणि बघता बघता 5 दिवसात तब्बल 1,50,00,000 लोक जोडले गेले. जरी भारतात यांचं एक्स अकाउंट सस्पेंड झालं असलं तरी प्रश्न मोठा आहे. लोक एवढे का जोडले जात आहेत? कारण देशात आज लाखो तरुण नोकरीच्या शोधात फिरतायत. ग्रॅज्युएट झाल्यावरही हातात काम नाही. त्यात नीट पेपर लीकचं प्रकरण अजून ताजंच आहे. कॉकरोच पार्टी काय करते? गंभीर मुद्दे मीम मध्ये सांगते, जोक मध्ये सांगते, पण लोकांना वाटतं अरे ही तर आपलीच गोष्ट बोलतोय. पूर्वी आंदोलन करायचं म्हणजे रस्त्यावर उतरावं लागायचं. आता फोन उचलायचा आणि एका क्लिक मध्ये लाखो लोकांपर्यंत पोहोचायचं. सीजेपी नेमकं तेच करते. विरोध बदललाय, मंच बदललाय आणि आजचा तरुण विचारतोय आम्हाला हलक्यात का घेताय? नोकरी नाही वरून कॉकरोच म्हणताय आणि दरवर्षी पेपर लीक होत आहेत. लाखो मुलं रात्रभर अभ्यास करतात आणि सकाळी कळतं पेपर तर आधीच बाहेर गेला होता. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांना तुम्ही कॉकरोच समजताना तेच कॉकरोच मोठ्यात मोठं वादळ आलं तरी टिकून राहतात. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा.